श्री स्वामी समर्थ. स्वामींची सेवा करूनही अनुभव येत नाही. भक्तांचा हाच प्रश्न असतो की मी पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे स्वामींची सेवा करते, पण मला त्यांची प्रचिती मिळत नाही आणि त्यांचा आशीर्वादही मिळत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा नक्की. भक्तांचा हा प्रश्न आपण सोडवण्यासाठी काही मार्ग सांगणार आहे. स्वामींची सेवा आणि पूजा करतो, नित्य नामस्मरण करतो, पण तरीही स्वामी माझी इच्छा का पूर्ण करत नाहीत किंवा माझ्या आयुष्यातील अडचणी का दूर होत नाहीत. तसेच काही भक्तांचं असं देखील म्हणणं आहे की अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. घरात सतत भांडणे होत आहेत, व्यवसायात आणि नोकरीत प्रगती होत नाही, मुलांची लग्न जुळत नाहीत, आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशा अनेक समस्या आम्हाला भेडसावत आहेत. हे असे का होते? भक्तांनो, जर तुम्हाला देखील असे प्रश्न पडत असतील आणि तुम्हाला जर तुमच्या सेवेचे इच्छित फळ प्राप्त करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामी सेवा करूनही अनुभव का येत नाही, तसेच यामागची खरी कारणं काय आहेत आणि त्यावरील उपाय काय आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण याची उत्तरं बाहेर नाहीत, ती आपल्यामध्येच लपलेली आहेत. आधी एक गोष्ट समजून घ्या, स्वामी कधीच कोणाची सेवा वाया जाऊ देत नाहीत. एकही नाम, एकही प्रार्थना, एकही अश्रू स्वामींच्या नजरेतून सुटत नाही. पण आपली इच्छा काय असते? मी आज जी सेवा केली की लगेच त्याचे फळ मिळालं पाहिजे, आणि इथेच आपण चुकतो. मला सांगा, जर आज आंब्याचं रोप लावलं तर लगेच उद्या त्याला आंबे येतील का? नाही. तसंच किंवा तूप खाल्लं की रूप येतं का? नाही. त्याप्रमाणेच बहरण्यासाठी वेळ द्यावा लागतो. अगदी तसंच स्वामी सेवेत आहे. सेवेचे फळ अवश्य मिळेल. आता आपण सेवेचे फळ न मिळाल्याने एक एक कारण समजून घेऊया. कारण पहिलं कारण आहे सेवेत मन नसणं. होय भक्तांनो, आपण सेवा तर करतो, पण तुम्हीच विचार करा की तुमचं मन पूर्णपणे त्यात असतं का? आपण जप करत असतो, पण डोक्यात एकामागून एक विचार येत असतात. आपण आरती करत असतो, पण मनात उद्याच्या कामांची यादी असते. मला सांगा, ही सेवा झाली का? जिथे मन नसतं तिथे अनुभव येत नाही. स्वामींना आपली शब्दाची माळ नको असते, त्यांना मनाची जोड हवी असते. याचा संदर्भ एक छोटा प्रसंग. एका गावात 2 स्त्रिया रोज स्वामींच्या मंदिरात जायच्या. एक स्त्री रोज तासभर बसून जप करायची, तर दुसरी फक्त 5 मिनिटे यायची, शांत बसायची, डोळे मिटून टाकायची, निघून जायची. लोकांना वाटायचं पहिली स्त्री किती मोठी भक्त आहे. पण काही दिवसांनी लोकांनी पाहिलं, दुसऱ्या स्त्रीच्या चेहऱ्यावर वेगळी शांतता आहे, समाधान आहे. कारण काय? पहिली स्त्री जप करताना घर, संसार, लोक सगळं डोक्यात ठेवायची, आणि मात्र दुसरी स्त्री 5 मिनिटं का होईना पूर्ण मनाने स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करायची. स्वामी हे पाहत नाहीत की तुम्ही किती वेळ नामस्मरण करताय, ते पाहतात की तुम्ही किती मनापासून आणि श्रद्धेने सेवा करताय. मंडळी, जर नामस्मरण करताना तुमच्याही मनात अनेक विचार येत असतील, सेवा करताना मन लागत नसेल, तर यावर प्रभावी उपाय मी या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, तर तुम्ही तो पाहू शकता. दुसरं कारण आहे फक्त अपेक्षा ठेवून सेवा करणे. भक्तांनो, आपण सेवा करतो, पण ती किती आणि कोणती? अपेक्षा ठेवूनच. माझं हे काम झालं पाहिजे, माझी ही समस्या सुटली पाहिजे, मला नोकरी मिळाली पाहिजे, अशा असंख्य अपेक्षा घेऊन आपण स्वामींना नामस्मरण करत असतो. पण मला सांगा, जे स्वतः संपूर्ण विश्वाचे पालनकर्ते आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, त्यांना आपल्या समस्या अडचणी माहीत नसतील का? हो, फक्त आपण सांगितलं तरच त्यांना कळणार आहे. भक्तांनो, स्वामी सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्वरूपात संपूर्ण ब्रह्मांड व्यापलेला आहे. त्यामुळे ते या सर्व जाणतात. बघा, स्वामींना आपल्या इच्छा, समस्या किंवा अडचणी सांगणं यात चुकीचे काहीच नाही. परंतु जर असे केल्याने तुमचे मन मोकळे होत असेल तर नक्की करा. पण फक्त माझी अमुक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी ही सेवा करतोय, म्हणजेच फक्त अपेक्षा मनात ठेवून सेवा करत असाल तर मात्र ते योग्य नाही. मग ती सेवा राहत नाही, तो व्यवहार होतो. खरी सेवा म्हणजे स्वामी, मी तुमच्याकडे आलोय, बाकी तुम्ही बघा, हे मनात आलं की तुम्हाला आपोआप अनुभव यायला सुरुवात होईल. तिसरं कारण आहे
आपलं आचरण आणि विचार. आपण मनापासून स्वामींची पूजा करतो, आरती करतो, जप करतो, पण दैनंदिन आयुष्यात आपण कसं वागतो, काय विचार करतो, याकडे आपण कधी पाहतो का? स्वामींची सेवा म्हणजे फक्त देवासमोर बसणं नाही. स्वामींची सेवा म्हणजे आपलं वागणं, बोलणं, विचार शुद्ध करणं. म्हणून स्वतःला विचारा, मी जसा देवासमोर असतो तसाच लोकांसमोर असतो का? जर इथे फरक असेल तर अनुभव थांबतो, चुका होतात, मग हे मान्य, पण त्या सुधारण्याची तयारी असली की स्वामींची कृपा नक्की होते. चौथं कारण आहे संयम नसणे. हे कारण खूप सामान्य आहे. आपण सेवा सुरू करतो, काही दिवस मन लावून करतो, मग मनात येतं अजून काहीच फरक पडत नाही किंवा बदल होताना दिसत नाही आणि हळूहळू सेवेमधला उत्साह कमी होतो. भक्तांनो, लक्षात ठेवा, आपल्या भक्ताला कोणती गोष्ट योग्य आहे आणि ती कोणत्या वेळी द्यायची स्वामी चांगलंच जाणतात. एक साधं उदाहरण सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की समजा थंडीच्या दिवसात घरातील एखाद्या लहान बाळाने जर आपल्याला आईस्क्रीम मागितली तर आपण त्याला देतो का? नाही ना, कारण आपल्याला माहीत असतं की थंडीच्या दिवसात आईस्क्रीम खाणे अपायकारक असते, म्हणजेच ती वेळ त्या गोष्टीसाठी योग्य नसते, हे आपण जाणतो, बरोबर? अगदी तसंच स्वामी देखील आपल्या भक्ताला कोणती गोष्ट कधी द्यायची, केव्हा पचेल ते पाहूनच त्याची इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे स्वामी सेवा करताना मनात संयम ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. सेवा करत राहायची, पण परिणामांची घाई करायची नाही. पाचवं आणि सूक्ष्म असं कारण, पूर्वकर्माचा प्रभाव. भक्तांनो, हे ऐकताना जरा कठीण वाटेल, पण हे सत्य आहे. आपल्या आयुष्यात काही प्रसंग असे येतात जे आपल्याला हातात नसतात, पण आपण चांगलं करत असतो तरी अडचणी येतात. यामागे कधीकधी आपल्या पूर्वजन्माचा कर्माचा परिणाम असतो. आपल्याला आठवतही नाही, पण त्या कर्माची फळं भोगावी लागतात. मग प्रश्न येतो, आपण करायचं तरी काय? उत्तर सोपं आहे, स्वामींची सेवा सोडायची नाही. कधी कधी स्वामी आपली समस्या दूर करत नाहीत, पण त्या समस्येची तीव्रता कमी करतात. दुखणं पूर्ण जात नाही, पण सहन करण्याची ताकद देतात, आणि हीच खरी कृपा असते. मग उपाय काय? उपाय खूप मोठा नाही, खूप साधा आहे. सेवा करताना मन पूर्णपणे तिथे ठेवा. अपेक्षा सोडा. बोलणं, वागणं, विचार शुद्ध ठेवा. संयम ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींचे चरण कधीच सोडू नका. कारण ज्या दिवशी हे मनात बसलं त्या दिवशी तुम्हाला जाणवायला लागेल, स्वामी माझ्या सोबत आहेत. अनुभव म्हणजे नेहमी चमत्कार नसतो. अनुभव म्हणजे मनातली शांतता, धैर्य, समाधान. याबरोबर भक्तांनो, आपण आत्तापर्यंत कारणं समजून घेतली. आता प्रश्न असा आहे, हे सगळं कळलं, पण मन स्थिर कसं ठेवायचं? सेवेत मन कसं आणायचं? अपेक्षा कशा सोडवायच्या? यासाठी एक अतिशय सोपी पण खूप प्रभावी पद्धत आहे, जी अनेक भक्तांनी करून अनुभवली आहे. ती म्हणजे शांत बसून स्वामींशी मनाने बोलणं. हो भक्तांनो, जप, आरती, पूजा हे सगळं आहेच, पण दिवसातून किमान 5-5 मिनिटं तुम्ही अशी काढा जिथे तुम्ही काहीही करणार नाही, फक्त शांत बसायचं, डोळे मिटायचे आणि मनात स्वामींचा चेहरा आणायचा. आणि मग जसं आपण आपल्या जवळच्या माणसाशी बोलतो तसं स्वामींशी बोलायचं. स्वामी, माझं मन खूप अस्वस्थ आहे. स्वामी, मला समजत नाही मी कुठे चुकतोय. स्वामी, तुम्ही माझ्या पाठीशी राहा. हे बोलताना शब्द मोठे नकोत, भाषा मोठी नको, किंवा मन खरं हवं. भक्तांनो, आपण देवाकडे नेहमी मागतो, पण कधी देवाजवळ मन मोकळं करतो का? जेव्हा तुम्ही स्वामींशी मनापासून बोलायला लागला तेव्हा एक वेगळी शांतता मनात उतरेल. आणि कारण जिथे व्यवहार नसतो तिथे नातं असतं. आणि सेवा करताना हा छोटा नियम पाळला. जेव्हा जपाला बसाल, घाई करू नका. माळ पटकन पूर्ण करण्याचा विचार करू नका. पहिल्या 2 मिनिटात फक्त श्वासांवर लक्ष द्या. मग हळूहळू जप सुरू करा. तुम्हाला जाणवेल मन स्थिर होतंय. अजून एक सोपी गोष्ट, सेवा नेहमी एकाच वेळी करा, म्हणजे मनाला सवय लागते. जसं लहान मुलाला वेळेवर झोपायची सवय लागते, तसंच मनाला सेवेला बसायची सवय लागते. आणि सवय झाली की मन कमी विरोध करतं. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींची सेवा ही ओझं वाटत नाही. कारण ओझं वाटूच नये. आज जप करायचा आहे असं वाटू लागलं तर थांबा. स्वामींना संख्या नको, भावना हवी. भक्तांनो, अनुभव म्हणजे मोठा चमत्कार नसतो. अनुभव म्हणजे मनातली शांतता, चेहऱ्यावरचं समाधान आणि अडचणीतही न ढळणारं धैर्य. हे दिसायला लागलं की समजा स्वामी तुमच्या खूप जवळ आहेत. भक्तांनो,
आत्तापर्यंत आपण खूप शांतपणे एक गोष्ट समजून घेतली, सेवा करूनही अनुभव का येत नाही आणि तो अनुभव यायला आपण काय करायला हवं. आता शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मनात पक्की करा. अनुभव म्हणजे नेमकं काय? आपल्याला वाटतं काहीतरी चमत्कार झाला पाहिजे, अचानक समस्या गायब झाली पाहिजे, आयुष्य एका दिवसात बदललं पाहिजे. पण स्वामींची कृपा अशी नसते. स्वामी आधी परिस्थिती बदलत नाहीत, स्वामी आधी आपल्याला बदलतात. तुम्ही लक्ष देऊन पहा, आधीसारखी चिडचिड होत नाही, छोट्या गोष्टींचा त्रास कमी होतो, मनात धीर वाढतो, संकट आलं तरी घाबरटपणा कमी होतो. हा अनुभव नाही का? भक्तांनो, स्वामी तुमच्या सोबत आहेत याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे तुम्ही आज त्यांच्या सेवेत आहात. त्यांच्या नशिबात स्वामींचं नाव नसतं, त्यांना हा विचारही येत नाही. लक्षात ठेवा, स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक नाम, प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक अश्रू त्यांच्या चरणी जमा होतो आणि योग्य वेळी आली की त्याचं फळ अनेक पटीने मिळतं. म्हणून परिस्थिती काहीही असो, अडचणी कितीही असो, मन कधीच खचू देऊ नका. फक्त एक व्रत ठेवा, स्वामींचे चरण कधीच सोडायचे नाहीत. इतकं जरी मनात ठेवलं तरी आयुष्यातल्या मोठ्यात मोठ्या प्रश्नही हळूहळू सुटायला लागतील. भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमचे अनुभव, तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. चला पुन्हा भेटूया.